आता एवढा मोठा बोकड आहे आपल्याला फुकट भेटलेला आहे. ते कसं काय तुम्हाला मी सांगतोच पण त्याच्या आधी शेळीचं बघा. अरे बाबा इतकी नाटकी शेळी आहे ना भाऊ, सकाळ-सकाळ अंग खाजवायला माझ्याकडे येते. अंग खाजून झालं का दिसतच नाही भाऊ. परत जवळ यायचं नावच घेत नाही. आता कारल्याचे रोपं मोठे झाले ते बी लावायचे तर गोल्या भाऊ. त्या दिवशीच इंजेक्शन देऊन याला बरं केलं आणि याने परत डोळा सुजून आणलं बाबा. आता काय झालं आणि काय माहिती. त्या दिवशी डुकरच मागे लागले होते माझ्याकडे पळत आला. माझ्याकडे डुकरं आले होते बाबा, ते मला मारायला लागले होते. आता मल्चिंगला मस्तपैकी भोक्षे पाडले बरं का. आता दुपारी मस्तपैकी लाईट आली का सगळे कारल्याची रोपं देऊ लावून पण लाईट येते की नाही त्याच्यावर लय मोठा प्रश्न आहेत. त्याच्या आधी बाबा म्हणले चल आपण ती मका पेरून घेऊ. आता मका आहे ना आपल्याला ट्रॅक्टरनीच पेरायची बरं का. पेरणी बिरणी यंत्र नाही आपल्याकडे. वाफ येते ना मस्तपैकी रोटा मारला होता आधी. बाबा म्हणले मी तशीच आहे ना मका पिकितो, तू परत रोटा मार त्यात मातीमध्ये दबून जाईन. बाबा म्हणलं तसं कुठं असतं करावं बाबा, मग सगळी मका तुटून तुटून इकडे तिकडे उडून जाईन. बाबा म्हणले एकदा करून तो बघ. आणि तुम्हाला सांगतो अशी भारी मका दबली ना जमिनीत विषयच नाही करायचं भाऊ. आता फक्त उगायचं वाट बघायची आहे. मला वाटलं होतं उगती का नाही. आता मस्तपैकी रोटा काढला, बाजूला टायर लावले ते ट्रॅक्टरला, ते काय नशीब भाऊ माझं, येता येता ते टायरच फुटलं भाऊ.